नामदेवरायाची आई गोनाई नामदेवरायाला आज्ञा करतात, नामा अरे आज तुझे वडील बाहेर गावी गेलेत बरं का, बाहेर गावी गेलेत, देवाला नैवेद्य घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी आहे. कारण नामदेवरायाच्या घरातली परंपरा होती व जोपर्यंत घरातून पांडुरंगाला नैवेद्य जाणार नाही तोपर्यंत घरातील एकाही माणसानं अन्नाचा कण ग्रहण करायचा नाही. इथं लोकांना पंक्तीला बसल्यानंतर ताटाला पाणी फिरवेपर्यंत दम निघत नाही. अरे वा नामदेवरायाच्या घरातली परंपरा होती, जोपर्यंत पांडुरंगाला नैवेद्य जाणार नाही एकाही माणसानं अन्नाचं कण ग्रहण करायचं नाही. इथं ताटाला पाणी फिरवेपर्यंत आपल्याला दम निघत नाही बुवा. किंवा जेवायला बसल्यानंतर ताटाला पाणी फिरवलं पाहिजे, ताटातल्या अन्नाला नमस्कार केला पाहिजे, हात जोडले पाहिजे, हे शब्दच काही लोकांच्या डिक्शनरीत नाही. विडाला विडाला मी काही एवढा मोठा कीर्तनकार नाही, गणेश महाराजांनी मला बोलवलंय, परंतु संत वचनाच्या आधारानं ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या आधारानं तुम्हाला निश्चित सांगू शकतो आणि खरं सांगू शकतो, तुमच्या ताटामध्ये पक्वान न असू द्या व तुमच्या ताटामध्ये चटणी भाकर असू द्या, त्या ताटाला नमस्कार न करता, त्या ताटाला किंवा ताटातल्या अन्नाला हात न जोडता, देवाचं नाव न घेता जर तुम्ही त्या ताटातलं अन्न खात असाल तर लक्षात ठेवा त्या ताटातल्या अन्नाची ती निंदा आहे, त्या ताटातल्या अन्नाची निंदा आहे. ताटातल्या अन्नाला नमस्कार न करता, देवाचं नाव न घेता, पाणी न फिरवता, नसेल तुम्हाला पाणी फिरवायचं तर कमीत कमी हात जोडा, देवाचं नाव घ्या आणि जेवणाकरता सुरुवात करा. शास्त्र वर्णन करते ताटातल्या अन्नाला नमस्कार न करता आपण जर त्या ताटातलं अन्न खातोय तर त्या अन्नाची ती निंदा आहे आणि निंदा करून जो ताटातलं अन्न खातो, ज्ञानोबराय बोलतात ते अन्नाची पंडुसुता विष होय. विडाला विडावा काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय बोलतात अरे जे अन्न आपल्याला जगवण्याचं काम करतंय, जिवंत ठेवण्याचं काम करतंय, शक्ती देतंय, सामर्थ्य देतंय, माणूस अन्न खातो म्हणून आपण काय आहोत, आपण जिवंत आहोत, जिवंत आहोत. अन्न आणि पाण्याचा तुम्ही त्याग करा, अन्नाचा तुम्ही त्याग करा, फक्त पाणी घ्या. काही दिवसापर्यंत, काही महिन्यापर्यंत तुम्ही जगू शकता. अन्न जर खाण्याचा तुम्ही त्याग केला, अन्नाचा त्याग केला तर काही दिवसांना आपल्याला शरीराचा काय करावा लागतो, त्याग करावा लागतो, शरीर सोडावं लागते. अन्न माणसाला जिवंत ठेवण्याचं काम करते, शक्ती देते, सामर्थ्य देते. ज्ञानोबराय बोलतात अरे जे अन्न आपल्याला जगवण्याचं काम करत आहे, कारण जे जीविता, ज्ञानोबरायांची भाषा पहा, ज्ञानोबराय वर्णन करतात कारण जे जीविता वाणिले जरी सेविता ते अन्नची पंडुसुता विष होय. जे अन्न आपल्याला जगवण्याचं काम करत आहे त्याच अन्नाला आपण जर दूषण दिली, त्याच अन्नाला जर नावं ठेवली, म्हणून लक्षात ठेवा ताटामध्ये पक्वान्न असू द्या, चटणी भाकर असू द्या, ताटातल्या अन्नाला कधीही नाव ठेवू नका. विडाला विडाला आता आपल्याला चांगले दिवस आले. जुनी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. एक 30, 40, 50 वर्षापूर्वी अन्नधान्याचा किती तुटवडा होता किंवा अन्नाकरता किती पायपीट करावी लागायची, या लोकांनी ते भोगलंय, सोसलंय. विडाला विडाला निश्चित आपल्या भाग्यानं आपले चांगले दिवस आलेत. चांगले दिवस आले म्हणून एक म्हण आहे ना, काय, गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये. विडाला नामदेवरायातल्या घरातली परंपरा होती, जोपर्यंत पांडुरंगाला नैवेद्य जाणार नाही एकाही माणसाने अन्नाचं कण ग्रहण करायचं नाही. नैवेद्यानं भरलेलं ताट घेतलंय, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, देवासमोर ठेवलं, हात जोडले, पांडुरंगाला नमस्कार केला आणि सांगितलं देवा आज वडील दामाजी पंत काहीतरी कामाच्या निमित्तानं बाहेरगावी गेलेत, नैवेद्य घेऊन येण्याची जबाबदारी माझी आहे, हा नैवेद्य घेऊन आलोय. दररोज ज्या पद्धतीने माझ्या वडिलाच्या हातून तुम्ही नैवेद्य ग्रहण करता, स्वीकार करता, खाता, आज त्याच पद्धतीने माझ्या हातून या नैवेद्याचा स्वीकार करा, ग्रहण करा, खा.
कारण नामदेवरायला वाटत होतं दररोज माझ्या वडिलाच्या हातून पांडुरंग परमात्मा जेवतो, नैवेद्य खातो. आज मी नैवेद्य घेऊन आलोय ना, तर माझ्या हातून देखील नैवेद्य खाल्ला पाहिजे, नैवेद्य ग्रहण केला पाहिजे, नैवेद्य स्वीकार केला पाहिजे. हात जोडून प्रार्थना केली, विनवणी केली, काही केल्या, देव त्या नैवेद्याचा स्वीकार करायला तयार नाहीये. मग नामदेवरायने ठरवलं, अरे एवढी प्रार्थना केली आहे, एवढी विनंती केली आहे, सरळ मार्गाने देव ऐकत नाही ना, तर देवाला काहीतरी लोभ दाखवला पाहिजे. बा व्यवहारामध्ये लोभ कधी दाखवला जातो बरं माणसाला? लोभ कधी दाखवला जातो? कधी दाखवतात लोभ? ज्यावेळेस सरळ मार्गाने काम होत नाही त्यावेळेस काय केलं जातं? लोभ दाखवला जातो. आपल्या भाषेमध्ये टेबलाच्या वरून दिल्यानंतर देखील जर काम होत नसेल तर मग कुठून द्यावं लागतंय? दिले, आपण भरपूर वेळेस दिला असेल. टेबलाच्या वरून दिल्यानंतर देखील काम होत नसेल तर कुठून द्यावं लागतं? खालून द्यावं लागतं. काहीतरी लोभ प्रलोभन दाखवावी लागतात. नामदेवरायने ठरवलं, हात जोडले, प्रार्थना केली, देव ऐकायला तयार नाही ना, तर मग काहीतरी लोभ दाखवला पाहिजे देवाला. काय लोभ दाखवायचा? मोठे गोड शब्द आहेत पहा. काय लोभ दाखवायचा? नामदेवरायने सांगितलं, देवा अरे हे नैवेद्यानं भरलेलं ताट तुझ्या करता आणले, या नैवेद्याचा स्वीकार कर, ग्रहण कर. आणि नसेल तुला हा संपूर्ण नैवेद्य ग्रहण करायचा तर कमीत कमी ऐक, काळी कपिली गाय आहे आणि या काळ्या कपिल्या गायीचं मी माझ्या हातानं दूध काढलंय. एका सोन्याच्या भांड्यामध्ये, एका सोन्याच्या गडव्यामध्ये, एका तांब्यामध्ये तुझ्या करता या ठिकाणी आणले. कमीत कमी त्या दुधाचा तरी स्वीकार कर, ते दूध तरी ग्रहण कर. विडाला विडाला दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद भक्ताच्या अंतःकरणामध्ये टाळ वाजवा, भगवंताच्या अंतःकरणामध्ये आपल्या इष्टदेवतेविषयी किती आदरभाव असतो, किती प्रेमभाव असतो. मायबाप नामदेवराय देवाला प्रार्थना करतात, देवाला विनंती करतात, ऐक देवा नसेल तुला संपूर्ण नैवेद्याचा स्वीकार करायचा तर काही हरकत नाही. ऐक, अरे काळी कपिली गाय आणि या काळ्या कपिल्या गायीचं मी माझ्या हाताला दूध काढलंय. एका सोन्याच्या
भांड्यामध्ये गडब्यामध्ये ते तुझ्या करता या ठिकाणी आणलंय आणि नामदेवरायांनी तो सोन्याचा तांब्या तो गडवा भगवान परमात्म्याच्या ओठाला लागलाय बाबा. देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये किती आदरभाव असला पाहिजे, किती सेवाभाव असला पाहिजे. नामदेवरायांनी ठरवलं होतं देवा हा नैवेद्य तुझ्या करता आणलाय, हे दूध या ठिकाणी तुझ्या करता आणलंय, तुला प्राशन करावं लागेल. नामदेवरायांनी तो दुधाचा तांब्या गडवा भगवंताच्या ओठाला लावला होता. देवा अरे कमीत कमी या दुधाचं तरी प्राशन कर, परंतु काही केला देव त्या दुधाचा स्वीकार करायला तयार नाही. नामदेवरायांनी ठरवलं जोपर्यंत परमात्मा दुधाचा स्वीकार करणार नाही ना तोपर्यंत आपण त्याच्या डोक्यात चरणावरती डोकं आपटत राहायचं आणि इथंच डोकं आपटून आपण आपला प्राण समर्पित करायचा. भगवंताच्या चरणावरती डोकं आपटायला सुरुवात केली आहे. संपूर्ण शरीर रक्तगंगाळ झालं माझा आणि नामदेवरायाचा अंतःकरणातला आर्तभाव प्रेमभाव नामदेवरायाची सेवा पाहून जगन्नियंत्या परमात्म्याला जाग आली. विटेवरचा परमात्मा खाली आला आणि संत चरित्र वर्णन करून सांगतात विटेवरचा परमात्मा खाली येऊन त्याच परमात्म्याने नामदेवरायाच्या हातून त्या नैवेद्याचा स्वीकार केला. नैवेद्य हातीचा मोठी देवी नुसता नैवेद्यच खाल्ला नाही तर नामदेवरायाच्या हातून भगवंताने दूध देखील प्राशन केलं, दूध देखील प्राशन केलं. नामदेवरायाच्या अंतःकरणातला भाव पाहून भगवंताने त्या नैवेद्याचा स्वीकार केलेला आहे. नामदेवा हाती दूध प्याला, दूध प्याला, दुधाचा देखील स्वीकार केला. स्वतः भगवंताने नामदेवरायाला जवळ घेतलं, नामदेवरायाचा हात धरला आणि सांगितलं नामा यापुढे या जगामध्ये असंख्य भक्त होतील, पाठीमागे देखील अनेक भक्त झालेले आहेत, परंतु तुझ्यासारखा भक्त परत या जगामध्ये होणार नाही. कोण सांगतो? स्वतः परमात्मा वर्णन करते. पुढे अनेक भक्त होतील, पाठीमागे देखील अनेक भक्त झालेले आहेत, परंतु नामा तुझ्यासारखा भक्त परत होणार नाही. ऐसा भगत कहीं नहीं पाया, ऐसा भगत कहीं नहीं पाया, गोपाल दूध पियो मोरे गोविंद लाला. आपल्या परिसरातील दोन ज्येष्ठ परमार्थिक मंडळी होऊन गेले पहा. आदरणीय कचरू पाटील गावटे आणि आदरणीय त्र्यंबक भाऊ दिघे. दोघांचंही देहावसान झालंय, दोघांचंही शरीर शांत झालंय, परंतु या दोन मंडळींनी बन्सी बाबांच्या सहवासामध्ये अनेक वर्ष सेवा करण्याचं काम केलं. विडाला विडाला आदरणीय कचरू पाटील गावटे अत्यंत दमदार आवाजामध्ये हा अभंग म्हणायचे पहा. वारीच्या वाटानं नेहमी ऐकायला मिळायचा आणि तेवढीच तोला मुलांची भाऊंची देखील साथ असायची. विडाला विडाला नामदेवरायाच्या जीवनामध्ये परमात्मा पंढरीनाथाची सेवा आहे. नवे नवे देवाची सेवा करण्याकरता काहीही करावं लागलं तरी चालेल,
परंतु देवाची सेवा आपल्याला करता आली पाहिजे, झाली पाहिजे, मिळाली पाहिजे. नामदेवरायांनी आपलं संपूर्ण जीवन परमात्मा पंढरीनाथाच्या सेवेमध्ये खर्च केलंय. एक क्षण देखील परमात्म्याचा विरह किंवा परमात्म्याचा वियोग नामदेवरायांना आपल्या जीवनामध्ये सहन होत नव्हता. विडाला विडाला परमात्मा पंढरीनाथाची अखंड सेवा आहे आणि नामदेवरायाच्या सेवेनं, साधनेनं, भक्तीनं जगन्नियंता परमात्मा प्रसन्न झालेला आहे. नामदेवराय, तुमच्या सेवेनं मी प्रसन्न आहे. तुमच्या अध्यात्म वा परमार्थ जीवनाच्या संबंधानं काही योग्य असं मागणं जर तुम्हाला माझ्याकडे मागायचं असेल तर अवश्य मागा. आणि आपल्या अंतकरणातली भावना, अपेक्षा, मागणी अभंगाच्या प्रथम देवा पै मागत चरण सेवा अखंडित. नामदेवरायांनी आपल्या अंतकरणातली भावना, अपेक्षा, मागणी या शब्दाच्या द्वारा व्यक्त केली. नामदेवराय बोलतात, देवा मला अखंड तुझ्या चरणाची सेवा घडावी, मिळावी, प्राप्त व्हावी. ज्या चरण सेवेची अपेक्षा नामदेवराय करतात ते भगवंताचे चरण किंवा ती भगवंताची सेवा, चरण सेवा सामान्य नाहीये. विडाला विडाला भगवंताचे, देवाचे चरण म्हणजे आपल्या पायासारखे का, आपल्या चरणासारखे का? नाही. मायबाप, फक्त देवाच्या चरणाला आपल्याला हात लावता यावा म्हणून, काय देवाच्या चरणाला आपल्याला हात लावता यावा म्हणून लोक 20-20, 30-30, 40-40 घंटे कुठे उभे राहतात? बारीमध्ये उभे राहतात. मला सांगा, एखादा माणूस 20, 30, 40, 10 घंटे बारीत उभा राहिला म्हणून त्याला पांडुरंगाजवळ गेल्यानंतर 1 तास, अर्धा तास, 10 मिनिट, 5 मिनिट, 2 मिनिट, 1 मिनिट, अर्धा मिनिट, अहो देवाच्या पायाला हात लावला नाही लावला, माणूस उचलला की बाहेर फेकला. फक्त देवाच्या पायाला आपल्याला हात लावता यावा म्हणून लोक 30-30, 40-40 घंटे बारीमध्ये उभे राहतात. बारीमध्ये 40 घंटे उभं राहणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. विडाला विडाला
अपेक्षा काय फक्त की आपल्याला पांडुरंगाच्या चरणाला फक्त हात लावता आला पाहिजे. देवाच्या चरणाला हात लावण्याकरता 20-20, 40-40 घंटे लोक बारीमध्ये उभे राहतात. ते देवाचे चरण सामान्य नाहीये, काहीतरी विशेष आहे म्हणून लोक 20-20, 40-40 घंटे बारीमध्ये उभे राहतात. काय देवाच्या चरणाचं विशेष आहे का? देवाच्या चरणाचा विशेष काय आहे? पूज्य राऊत बाबा छान सांगत असतात. सकल संत महात्म्यांच्या विश्रांतीचं ठिकाण जर काय असेल तर ते देवाचे चरण आहे. आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. ज्या मोक्षाच्या प्राप्ती करता प्रत्येक परमार्थिक माणूस आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो, कष्ट करतो, हा मोक्ष सर्व काळ जर कुठे राहत असेल तर तो देवाच्या भगवंताच्या चरणाजवळ राहतो. आणि ज्ञानोबा वर्णन करतात त्या देवाच्या चरणाजवळ राहत असताना तो मोक्ष कशा पद्धतीने राहतो? एखाद्या पायिकाप्रमाणे राहतो, एखाद्या सेवकाप्रमाणे राहतो. तो परमात्मा त्या मोक्षाला जिथं जायला सांगेल तो मोक्ष डोळे झाकून तिकडे जातो. मग यानं आपल्या जीवनामध्ये किती पाप केलंय, किती अधर्म केलाय, किती वाईट वागलाय, किती चांगला वागलाय याचा विचार करत नाही. देवानं आज्ञा केलेला तर तो मोक्ष डोळे झाकून तिथपर्यंत जातो. काय भाषा आहे? धाडसी तेथ जाय पाय कुजैसा. कुठं कुठं पाठवलं? हागा राजसूय यागाची सभासदी देखता त्रिभुवनाची मांडी. कैसा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी ऐशिया अपराधिया शिशुपाळा. आपण पेठावो दिधला गोपाळा. काय उत्तान चरणाची बाळा द्रौपदी चाड. तो वनाला याची लागे की तो बैसावया पितयाची उत्संगी. तो चंद्र सूर्या परीस जोगी श्लाघ्य केला. अहो ती पुतना स्तनामध्ये विष धारण करून देवाला मारण्याकरता आली, परंतु त्याही पुतणीला भगवंताने काय दिला? हो वा बाबा जय हो विडाला विडाला. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र. ते कैवल्य ऐसे पवित्र वैरियाही दिधले वैरियाही दिधले. काय उभी ती आणखीन? जी विषाचेनी स्तनपाने मारू आली विडाला विडाला. ज्ञानोबा वर्णन करता स्तनामध्ये विष धारण करून ती पुतना देवाला मारण्याकरता आली, परंतु त्याही पुतनेला सायुज्य स्वरूपाचा मोक्ष भगवंताने दिला. हा मोक्ष सर्व काळ देवाची आज्ञा पालन करतो. नवे नवे हा मोक्ष जर कुठे राहत असेल तर भगवंताच्या चरणाजवळ राहतो, पायाजवळ राहतो, पायाजवळ. सकळ संत महात्म्यांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणजे देवाचे चरण आहेत. मोक्ष सर्व काळ भगवंताच्या चरणाजवळ राहतो, पायिकाप्रमाणे सेवकाप्रमाणे. पुढे ऐका. ज्या लक्ष्मीच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही रात्रंदिवस वनवन फिरतोय, हाडाची काढे करतोय, रक्ताचं पाणी करतोय, ही लक्ष्मी सर्व काळ कुठे राहत असेल तर ती देवाच्या चरणाजवळ दम धरून बसली आहे. विडाला विडाला. तुझे बाबा सांगत असतात लक्ष्मी मातेचं अखंड राहण्याचं ठिकाण म्हणजे काय तर भगवंताचे चरण आहे. अत्यंत चंचल अशी लक्ष्मी आहे, चंचल आहे, परंतु तरी देखील ती स्थिर कुठे झाली असेल ज्ञानोबा बोलतात. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. भगवंताच्या चरणाजवळ ती स्थिर झाली, भगवंताच्या चरणाजवळ एकाग्र झाली. नवे नवे देवाचं चरण सान्निध्य आपल्याला मिळावं म्हणून त्या लक्ष्मीनं आपल्या जीवनामध्ये काय केलं ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं. पहा काय केलं त्या लक्ष्मीनं. मग सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा. जे पाय धुवा वयाची दैवा पात्र झाली.
भगवंताचं चरण सान्निध्य त्या लक्ष्मीला मिळण्याकरता तिनं काय केलं? मग सर्वस्वे करुणी सेवा, फक्त सेवा केली. आणि लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या परम कल्याणाचं साधन जर काय असेल तर फक्त सेवा आणि सेवाचं. खरं आपलं कल्याण व्हावं वाटतंय, आपलं हित व्हावं वाटतंय तर कोणत्याही अंगानं आणि कोणत्याही प्रकारानं देवाची सेवा करा. मग ज्ञानदान करणं ही देखील काय आहे? देवाची सेवाच आहे. अन्नदान करणं ही देखील काय आहे? देवाची सेवा आहे. अन्नदान करून आपण देवावर उपकार करतो अशी भावना ठेवायची नाही. उपकार करतो भावना ठेवायची नाही. ज्ञानदान ही देवाची सेवा आहे. अन्नदान देखील काय आहे? देवाची सेवा आहे. तीर्थयात्रा देखील काय आहे? देवाची सेवा आहे. ग्रंथाची पारायण करणं, व्रतवैकल्य करणं, उपवास करणं, अनुष्ठान जीवनामध्ये करणं ही देखील देवाची सेवा आहे. कोणत्यानं कोणत्या अंगानं, कोणत्यानं कोणत्या प्रकारानं सेवा करा. सेवा हेच कल्याणाचं साधन आहे. फक्त त्याबरोबर एक चूक करू नका. काय करू नका? कधीही केलेल्या सेवेचा अहंकार करू नका, मीपणा करू नका. तुम्ही कितीही सेवा करा, मरेपर्यंत सेवा करा वा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करा. जर त्या सेवेला अहंकार चिटकलेला असेल, माझ्यासारखा ज्ञानी माणूस नाही, माझ्यासारखा विद्वान माणूस नाही, माझ्यासारखा दानशूर माणूस नाही, माझ्यासारखा तीर्थयात्रा करणारा माणूस नाही, माझ्यासारखा ग्रंथाची पारायण करणारा माणूस नाही, माझ्यासारखा व्रत वैकल्य उपवास करणारा माणूस नाही. आपल्या सेवेला जर अहंकार चिटकलेला असेल ना तर ज्ञानोबराय बोलतात, अशी सेवा कधीच देवाच्या चरणापर्यंत पोहोचत नाही. आणि अहंकारी लोकांच्या घरातच काय? लक्षात ठेवा, जी लोक अहंकारानं सेवा करतात, उदाहरण तुम्हाला सांगतो, जी लोक अहंकारानं सेवा करतात त्यांच्या घरातच काय? दारात देखील देव थांबत नसतो. भगवान कृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेले हस्तिनापुराच्या दरबारामध्ये, राज दरबारामध्ये. देव शिष्टाई करण्याकरता येणारे दुर्योधनाच्या राज दरबारामध्ये, हस्तिनापुराचा राज दरबार आहे. देव शिष्टाई करण्याकरता येणार होता म्हणून दुर्योधनानं भव्य दिव्य तो राज दरबार सजवला. खूप अशी मेजवानी त्या ठिकाणी केली. परमात्मा शिष्टाई करण्याकरता आले. मधला मार्ग देवाला काहीतरी काढायचा होता. सांगितलं दुर्योधना, अरे त्या पांडवांचा अज्ञातवास संपलाय, त्यांचा वनवास संपला, अर्ध राज्य देऊन टाक. नकार दिला. कमीत कमी 5 गावं तरी दे. नकार दिला. त्या भोर सभेमध्ये तो दुर्योधन गर्जना करून सांगतोय, सुईच्या अग्रभागावर टोकावर बसेल एवढी जमीन देखील मी पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. पाहिजे असेल तर त्यांनी युद्ध करावं. आता त्याला समजावून सांगणारा माणूस सामान्य होता का? तुमच्या माझ्यासारखा होता का? 10, 5, 4, 2 एकराचा बागायतदार तुमच्या माझ्यासारखा होता का? सामान्य माणूस समजून सांगत नव्हता. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगन्नियंता परमात्मा कृष्ण भगवान त्याला समजावून सांगत होता. सामान्य माणूस नव्हता त्या दुर्योधनाची समजूत काढणारा. परंतु देवाच्या शब्दावर देखील त्या दुर्योधनानं काय ठेवला नाही? विश्वास ठेवला नाही. त्याच क्षणी दुर्योधनाच्या तोंडून शब्द बाहेर पडले काय? त्या सुईच्या अग्रभागावर टोकावर बसेल एवढी जमीन देखील मी पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. त्या क्षणी भगवान कृष्ण परमात्म्याने उद्धवाला आज्ञा केली, अरे उद्धवा, हा दुर्योधन अहंकारी आहे, हा अभिमानी आहे, हा क्रोधिष्ठ आहे, हा गर्विष्ठ आहे, याच्या दारात आपल्याला थांबायचं नाही. तर कुठं निघून गेले? विदुरजीच्या घरी निघून गेले मायबाप. दुर्योधनाच्या राज दरबारातली मेजवानी त्यागली आणि विदुरा घरचा भक्षोनी कन्या हो परमानंदे. तुम्ही सेवा करत असाल परंतु त्या सेवेला जर अहंकार चिटकलेला असेल, मीपणा, गर्व, दांभिकता चिकटलेली असेल तर ज्ञानोबरायांचे शब्द आहे, तो धर्मोशी अधर्म होय विरा. विडाला विडाला माझ्यासारखा माणूस आहे, कीर्तन प्रवचन करतो, परंतु रात्रंदिवस कीर्तन प्रवचन करून जर माझी भावना अशी असेल की माझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही, तर मरेपर्यंत जरी कीर्तन केली भाऊ मी, तर काय उपयोग होणार आहे? काय उपयोग होणार आहे? सेवा खूप करा परंतु सेवेला अहंकार, मीपणा, गर्व चिटकायला नको. विडाला विडाला
आज समाजामध्ये तेच घडून येतं किंवा तेच आपण पाहतो, लोक सेवा करत नाही असं नाही. अहो, क्षेत्राच्या ठिकाणी 1 लाख नाही 5-5 लाख रुपयाचं अन्नदान करणारी माणसं. आपण सेवा खूप करतो, फक्त केलेल्या सेवेचा अहंकार करतो, मीपणा करतो, गर्व करतो, म्हणून केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. तर लक्ष्मीनं एकच केलं, मग सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा. तिनं गर्व टाकून दिला, मीपणा टाकून दिला. त्याचं फलस्वरूप जे पाय धुवावयाची या दैवा पात्र झाले, भगवंताचं चरण सान्निध्य तिला मिळालं. मायबाप, आपण देखील परमार्थिक माणसं आहोत, आपण देवाची सेवा करतो. आपल्यालाही भगवंताचं चरण सान्निध्य प्राप्त व्हावं तर खूप सेवा करा. ज्याला जे जमतं ते करा. ज्ञानदान करा, अन्नदान करा, तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपवास करा. फक्त केलेल्या सेवेचा कधीही अहंकार करू नका. विडाला विडाला. सकल संत महात्म्यांच्या विश्रांतीचं ठिकाण देवाचे चरण आहेत. मोक्ष सर्व काळ कुठे राहतो? देवाच्या चरणाजवळ राहतो. विश्रांतीचा सकल संत महात्म्यांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणजे देवाचे चरण. मोक्ष सर्व काळ भगवंताच्या चरणाजवळ राहतो. लक्ष्मी माता अखंड कुठे राहत असेल तर देवाच्या चरणाजवळ राहत असते. पाय लक्ष्मीचे हाती. देवाचे पाय कोणाच्या हातामध्ये आहे? लक्ष्मीच्या हातामध्ये. म्हणून तिशी येतो काकुलते. विराला विराला. पहिली मागणी आहे चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. दुसरी मागणी काय? देवा मला सदोदित पंढरी क्षेत्राचा वास घडावा. पंढरीत मला राहता यावं. का बरं असं का म्हटलं असेल? आपण कधी विचार केला का? पंढरी काय आहे? पंढरी भूवैकुंठ आहे. पंढरी बाप तीर्थ आहे. पंढरी तीर्थक्षेत्र आहे. पंढरी पुण्यभूमी आहे. नवे नवे जो पंढरीला जातो आणि चंद्रभागेचं स्नान करतो त्याच्या पापाची काय होते? होळी होते. विडाला विडाला. आरतीतलं गोड अभंग आहे पहा. पंढरी क्षेत्राचं वर्णन आहे. पण तीर्थ हे चंद्रभागा महापातका धोनीव उतरले वैकुंठ महासुख मेदिनीव. जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा. आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. पंढरी पुण्यभूमी आहे. तीर्थक्षेत्र आहे. बाप तीर्थ आहे. म्हणून सकल संत महात्मे पंढरी क्षेत्राचं खूप वर्णन करतात. नुसतं वर्णन करत नाही तर पंढरीला आपलं माहेर समजतात. माझे माहेर पंढरी आहे भिवलेच्या तिरी. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. माहेर शब्द आला म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो माता मावल्यांनो. खरं खरं उत्तर द्यायचं. आपण कीर्तनात बसलोय पहा. तुम्हाला माहेर आवडतं का सासर आवडतं? झूट बोलला बुरी बात आहे. त्यातले त्यात कीर्तनात तर कधीच खोटं बोलायचं नाही पहा. काय आवडतं? अरे वा वा. कसं कधी ना परंतु खरं उत्तर दिलंय त्यांनी. विठाला विठाला.
कदाचित गावामध्ये सगळे आपल्याच घरातली कुटुंबातली माणसं बसलेली असतील, त्याच्यामुळे तुम्हालाही उत्तर द्यायला थोडा संकोच वाटत असेल का. खायचं एकाच आणि गायचं एकाच. विडाला विडाला थोडासा विचार करा ना. माता माऊल्यांचा अत्यंत थोडा काळ, अत्यंत अल्प काळ, वयाची 15 वर्ष 20 वर्ष, हल्लीच्या काळामध्ये जास्तीत जास्त 25 वर्ष, एवढा काळ माहेरात जातो. परंतु मरेपर्यंत आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुठं राहावं लागतं भाऊ? सासरात राहावं लागतं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सासरात राहावं लागतं. परंतु मरेपर्यंत माता माऊल्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम कशाचं राहतं बरं? माहेराचं राहतं. का बरं? असं का? एकाचं खायचं एकाचं गायचं. आपल्याकडे एक जुने कीर्तनकार यायचे पहा, त्यांचं नाव होतं दीनानाथ महाराज पाठक. पाठक महाराज त्यांचे विनोदी कीर्तनकार होते. त्यांचे कीर्तन आपण ऐकले असतील. ते छान सांगायचे की माता माऊल्यांचं आपल्या माहेरावर किती प्रेम राहतं, माहेरातील माणसावर किती प्रेम राहतं, आईवर किती प्रेम राहतं, बापावर किती प्रेम राहतं, बहिणीवर किती प्रेम राहतं, आपल्या भावावर किती प्रेम राहतं. ते एक ओवी म्हणायचे पहा, लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी. तुमच्या लक्षात आलं असेल थोडं थोडं आता. असं लवकर पाठ होतं पहा. तुमचंही लवकर पाठ होतं आणि आमचंही लवकर पाठ होतं. विडाला विडाला कारण त्याला एक विशिष्ट छंद राहतो आणि सोपे शब्द राहतात. लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली काडी, आली पोलिसाची गाडी. किती प्रेम राहतं माहेरावरती. अहो आपल्या भावावरती किती प्रेम राहतं. कधी विचार केला का आपण का प्रेम राहतं बरं? मी तुम्हाला कारण सांगतो का प्रेम राहतं. तर आपल्या रक्ताच्या नात्याची माणसं, जन्मदाता पिता, जन्मदाती आई, पाठी राखा भाऊ किंवा रक्ताच्या नात्याची माणसं माहेरात राहतात. म्हणून मरेपर्यंत माहेराचं काय राहतं? प्रेम राहतं, प्रेम राहतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना, त्या पद्धतीने माझ्या ही रक्ताच्या नात्याची माणसं, अरे पांडुरंगासारखा पिता, रखुमाई सारखी माता, पुंडलिकासारखा भाऊ आणि चंद्रभागेसारखी बहीण कुठं राहते? पंढरपुरात राहते. म्हणून म्हटले माझे माहेर पंढरी. विडाला विडाला एक गोड अभंग आहे पहा. आमुची मिरासी पंढरी, आमुची मिरासी पंढरी, आमुचे घर भीमा तिरी, पांडुरंग आमुचा पिता, रखुमाई आमुची माता, भाव पुंडलिक मुनी, चंद्रभागाती मोहिनी, पांडुरंग आमुचा पिता, रखुमाई आमुची माता. पांडुरंगासारखा पिता, रखुमाई सारखी माता, पुंडलिकासारखा भाऊ आणि चंद्रभागेसारखी बहीण पंढरपुरामध्ये राहते. म्हणून पंढरी क्षेत्र माझं माहेर आहे. वासुदेवा पंढरीचा. पुढे सांगितलंय सदा संघ हरिदासांचा. हरिदासांचा संतांचा संघ जीवनामध्ये महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? एक ओवी ऐका मोठ्या माणसाच्या मुखातली. संतांच्या साधूच्या संगतीमध्ये का राहिलं पाहिजे? पूज्य बंडातात्या कराडकर यांच्या मुखातून ऐकलेली. अरे ज्याला देव पाहावा वाटतोय, देव भेटावा वाटतोय, त्या माणसानं साधूच्या संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. जयास वाटे देव पाहावा, तेने संत संग करावा, संत संगे विन देवाधी देवा, कदा न पाविजे. आणि जगद्गुरु तुकोबरा बोलतात, सदा संग हरिदासांचा, हरिदासांचा संग मला घडावा, जन्म हो का भलते याती, कदा न चुको हरिभक्ती. अरे देवा, कोणत्याही यातीमध्ये जातीमध्ये जन्म झाला तरी चालेल, परंतु तुझी भक्ती माझ्याकडून कधीही हुकता चुकता कामा नये. का? तर मायबाप भक्ती जीवनाला सिद्ध करते, भक्ती जीवनाला तृप्त करते, भक्ती जीवनामध्ये आपल्याला अमृतत्वाची प्राप्ती करून देते. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती. म्हणून नामदेवराय देवाला प्रार्थना करतात, नामा म्हणे कमलापती, हेच द्यावी पुढत पुढती विठोबा रखुमा.
पुढची द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. यथामती यथावकाश अभंगाचा भाव मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या मौजे नारायणवाडी या गावाच्या अंतर्गत जे काही रेणुका मातेचं या ठिकाणी मंदिर आहे, दरबार आहे, प्रांगण आहे, या दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे गेली 12 वर्षापासून अखंड भगवतीची सेवा आहे, रेणुका मातेची सेवा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, वाघ पाटील परिवार यांच्या विशेष योगदानातून हे कार्य या ठिकाणी संपन्न होते. आणि एखादं कुटुंब, एखादं परिवार जर एवढं मोठं कार्य, एवढी मोठी सेवा करत असेल तर आपणा सर्वांचं देखील कर्तव्य आहे की या कार्याकरता आपण योगदान दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आणि आपण सर्वजण सहकार्य करताय, योगदान देताय. आपल्या गावचं भूषण वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण माझे परममित्र गुरुबंधू, आपल्या गावातील परिसरातील एक अत्यंत प्रतिभावंत अभ्यासू व्यक्तिमत्व गणेशजी महाराज गायकवाड पूज्य महाराजांचा आग्रह असतो, प्रेम असतो. मला ही सेवा या ठिकाणी करण्याचा योग आला. सेवेच्या निमित्तानं आपल्या परिसरातील गावातील ही सर्व जुन्या नव्या पिढीतील आदरणीय भजनी मंडळी सर्वांना मनपूर्वक वंदन प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ठल जे